प्रत्येक कुटुंबामध्ये संवाद प्रबोधनाची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्री सिद्ध रामेश्वरांच्या दर्शनानंतर केलं। श्री सिद्धेश्वर देवस्थान अध्यक्ष धर्मराज काडादी, सीए सुनील इंगळे, असीम सिंदगी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचं स्वागत केलं। मंदिरात प्रवेश केल्यानंतर पायावर पाणी घेऊन शिवयोग समाधीकडे दर्शनासाठी ते गेले। गुरुराज हब्बू, राजेश हब्बू यांनी शिवयोग समाधीची माहिती दिली। मुख्य गाभाऱ्यात श्री सिद्धेश्वर महाराजांची आरती करण्यात आली। यावेळी प्रतिमा आणि पुष्पहार देऊन मोहन भागवत यांचा सत्कार करण्यात आला। मुख्य मंदिरात सरसंघचालकांनी पूजा केल्यानंतर देवस्थान कार्यालयात देवस्थानचे अध्यक्ष आणि पंच कमिटीचे पंच यांच्या उपस्थितीत स्वागत सत्कार करण्यात आला। दरम्यान देवस्थानाध्यक्ष आणि पंच कमिटीच्या सत्काराला संबोधित करताना 12व्या शतकापासून सातत्यानं चालणाऱ्या या परंपरेमध्ये मंदिरही समाजाचे केंद्र आहेत। या परंपरेच्या निर्वहनामध्ये श्रद्धेची, संस्काराची शिदोरी पिढी दर पिढी सातत्याने मिळत आल्यानं समाज उत्तमरित्या जगत आलाय, असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं।